या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. अतिशय मेहनत घेतली आणि मेहनतीनं आज स्पर्धेचा शेवट येऊन पोहोचलाय. अरे निघूत लायला मा चार्जिंगला. अरे 2 मिनिटं नाही गेला खरड्यात आज मा हात तोडून टिकीन. नाही साधा. चला लगेच डाबाला होतं सुरुवात. जय हनुमान धोदाने टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी तर दाखल झाली. गोलंदाज देखील तयार. काय सांगायचं आहे बस. जेल्या जेल्या पहिलेच बॉलावर शेंडी फोडली. कार्यक्रम फिट झाला. पोपेंडीवाल्या दाल घसून आलं का या फाट्या पिट्याला काय जायचं माझं जाऊन या. फार उन्हानं कानपट्या शेकवाय घेतल्या. रायची मॅच दिवस निघाला ती दुपार भरली. काय धोऱ्या हरकत नाही या. हो हो आडव्या बॅटनं मटे जीवावर रट्टा मारलाय. ठासून मारलाय. फिल्डर आलाय. यास एक सिंगल कंप्लीट झाली. शतरक्षण थोडस फंबल होताना पाहायला मिळालं परंतु दाबा धाव फलकावरती एक जोडली जाईल आणि संघाचं खातं इथे ओपन होत आहे. तू टायर जे होते या दे ना डोळ्या होत्या तुझ्या. जाऊया खरे आता मित्रांनो. पहिले षटक महेशला आपण पाहतोय हाताळत असताना चांगली गोलंदाजी केली. फटका इथे खेचलाय. शतरक्षक बॉल खाली. काय सांगायचं आहे नेमका त्याला काय बॉलच दिसला होता का आणखी काय दिसला होता काय सांगायचं आहे. इथे या बॉल वरती धाबा येतील त्या म्हणजेच 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती आहेत. यश वाघ कुणाला सेकंड चेंडू हवे असतील तर त्यांच्याशी संपर्क साधा. फुलटॉस बॉल स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये. शतरक्षक बेकार नाही. संदू कसा तरी बाबांना काय सांगायचं 2 बार 3 बार उडायला पण काय हे ते पोपेंड वाल्याला पाणी नेऊन पाजावला था कठीण उडायला लागला. इथे विकेट. मध्ये दाखल आपण पाहू शकाल. 3 धावा तर आहेत. क्षेत्ररक्षण थोडस चांगलं झालं. प्रयत्न चांगले राहिले. तो परत खाऊन पिऊन डेकर देऊन 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते 4. या धावसंख्येवरती जरा धावफलक जर पाहिलं तर जरासा कुपोषित वाटतो. हवे तसे बॅटिंग पाहायला मिळत नाही. हरी दोरे ऑफिशियल पंच आपण पाहतोय. मान गर्दा फक्त वाकला गेलाय बाकी छाती फुगली त्यांची. कालपासून त्यांना पाहतोय आपण. आखूड टप्प्याचा बॉल. शतरक्षक आहे तिथे. यावेळी देखील चुका होणार नाही. त्यांना गडी नंदरून ठोका दिला का काय केला था. डायरेक्ट जसा मारला तसा धमुचाय कोबी काय पंक्चर फलंदाज होतो बाद.
बॉलच्या आतमध्ये दाखल. डोकेफोड्या बॅट्समन यस तो दे का. आता त्याला पट्टा सोडला कसा काय सोडला काय कळाय मार्ग नाही. बरा होता तो मगा परत आता जरा बरा आहे. आणि मोहन आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी मोहन आला गेलाय. गोविंद आई स्ट्रायकर होती. जास्तीचा वेळ घेऊ नका. हनुमान धुतानी तर त्यांच्या विरुद्ध वागत शिवाडी महेंद्र. काय सांगायचं आहे या पोर जरा बारीक आहे पण पका चालू आहे का. आल्या शेंडी फोडाय घेतली गड्याना. बॉलिंगच आहे काय आम्हाला वाटलं काय वेगळाच काय तमाशा आहे. एकंदरीत आपण पाहू शकाल 4 धावा तर आहेत. मोहन पुन्हा एकदा तयार होतोय. काय सांगायचं आहे म्हातारा ज्याला कोमात आणि तरुणाला जोमात असा कार्यक्रम चालू. इथे अगदी आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी होती. मोहन जर म्हटला अवडी बारी बॉलिंग म्हणजे काय सांगायचं हे सगळं चॅटिंगवाले माणसाचे परिणाम. 1 नंबर चॅटिंग 10 नंबर कॉलिंग. पुन्हा एकदा मोहन तयार होतो. पुन्हा एकदा षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी. खेचून मारलाय उंची गाठली लांबी कमी आहे. अशोक वाघ बॉल खाली टिपला जाईल. अजून एक विकेट. काय झालंय निजा आली का काय झाली यांच्या डोळ्यावर. मारला बॉल खसपटला. मारला बॉल खसपटला. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे डावातील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये करा तर आपण पाहू शकाल मनोजी फसाळे सर आलेत. सध्या वाकून वाकून बघतायत. त्यांची छाती पाठीमागे गेली आणि पोट पुढे आलाय. वळंब्याच्या व्यतिरिक्त आहेत ते. जाऊया 4 धावा. थोडस वेळेसाठी सहकार्य करा. अगदी जर पाया अगदी आमच्या मनोज सरांना काहीतरी वेगळीच आठवण झाली त्यामुळे आमच्या अमोलवीर यांना येऊन भेटतायत ते. हो समोरच्या दिशेला खोदून काढण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा. आणि तिथे हो तिसऱ्या पंचांची मदत घेतली. फलंदाज इथे पोहोचलाय की नाही याची खात्री केली जाईल. फलंदाज ते का कसं कानवर तर करून राहिला. आपल्या जाग्यावरती सुरक्षित आहे. आणि आता संघाची धावसंख्या आपल्याला 5 या धावसंख्या होती. 5 विकेट 5 धावा. 2 पंजे आले. तिसरा पंजा येणार का. शेवटचा बॉल या षटकात शिल्लक आहे. गोलंदाज तयार. ओहो सुनील चाकला दूर बेकार घुमायला तो बेकार षटकार. तवाच मायाला सांगतो डोकी फोड्या बॅट्समन डोकी दुख्या बॅट्समन तो सांगतो काय दादा मला शेवटचा बॉल दिला देखा मा कसा मारला खोशात.
बॉल ज्याला खांडीला आणि फाटा फुटला शेंडीला सुनील ऑन फायर षटकार. संघाची धावसंख्या 11. आता 12 चेंडू 12 धाव्यांची गरज आहे टीम वाघाचीवाडी महेंद्र टीमला. हॅलो 7 मध्ये दाखल होत्या वाघाचीवाडी महेंद्र या टीमच्या माध्यमातून फलंदाज संजय आणि रुपेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या. ड्रॉ आपण इथे ओपन करत आहोत. पाच सुपर 3 मध्ये 3 संघ आणि तिथे आपण एक चिठ्ठी उचलली जाईल, तिला मात्र बाय दिली जाईल आणि 2 टीमच्या दरम्यान सामना आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. पाहावं लागेल एक चिठ्ठी जी टीम बायला उचलली जाईल ती थेट मेगा फायनलचा सामना खेळण्यासाठी तयार राहील. विजय संघ थेट मेगा फायनल मध्ये खेळणार आहे. विजय संघाला बाय मिळाली आहे आणि ते लगेच टॉस करून सांगायचं आहे. आवडते ना का हंपर आवडते का बॅट्समन आवडते तर काही काय कळेना, परंतु चांगली अपील इथे डॉट बॉल. आता 11 चेंडू आणि 12 धावेची गरज. येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. इथे खेचून मारलाय, उंची आहे आणि लांबी, परंतु इथे बॉल मात्र थांबत नाही. बॉल निघून चलाय. 1 बाउन्स मारेशा बाहेर. डाबा मिळतील 4 चौकार. मला बाजार या 2 धावेच्या मध्ये 6 धावा धावफलकावरती. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक आहे. अर्थात विजयासाठी अजूनही 6 गोलंदाज तयार होते. पुन्हा एकदा वसंत निरगुडे. हे 2 चेंडू क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी फार महत्त्वाचे राहतील. हे 2 चेंडू बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी फार महत्त्वाचे राहतील. कुठली टीम या 2 चेंडूवरती आपला दबदबा निर्माण करेल. आणि यावेळी देखील आखूड टप्प्याचा बॉल, त्यावरती आक्रमण. बॉल मात्र थांबत नाही. बॅकवर्ड लेग डीप मध्ये जाऊन पोहोचलाय. 4 धाव्यांसाठी ठोकलाय चौकार.
चे मनोज फसाळे होते. जणू काय पंपच लावलाय त्यांना. अभिदादा वाघ आपण कुठे असाल तर या. इथे मला वाटतं आणि इथे मला वाटतं सामना लेवल झालाय. अभिदादा वाघ आपण मुख्य व्यासपीठावरती या. सामना लेवल झाला. एका धावेची गरज आहे. 6 चेंडू 1 धाव बनवायचे आहे. पहा 2 चौकार आले आणि त्या 2 चौकारामध्ये कुठेतरी थोडीस जर पाहिला क्षेत्ररक्षण करणारी टीम जी हनुमान दुधानी टीम. या दुधानी टीमला आपण विचार जर केला तर कुठेतरी आता आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आता कामगिरी करावी लागेल. हरकत नाही. 6 बॉल 1 धावेची गरज. विजय संघ थेट मेगा फायनल मध्ये खेळणार आहे. गोलंदाज तयार होतो. रोहिदास नावाजलेला नामांकित गोलंदाज आहे. चला मॅच ऑन करा. डावाला सुरुवात करतोय. स्ट्राईक एंड मध्ये संजयला आपण पाहू शकाल. आणि इथे बघता बघता मेगा फायनल मध्ये पहिला संघ दाखल होतोय. बाघाची वाडी महेंद्र हार्ड लक टीम जे हनुमान धोदानी. विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं करूया गोडचं कौतुक. ऐकवलं